काही नाही. कार्यक्रमच गेले 7-8 महिने 9-10 महिने कार्यक्रम कुठं कुठं चालूचे कार्यक्रम. तुमच्या गावात तरी असं बसलेलं पाहिले नाही आज. तर आमच्या गावात जर कार्यक्रम ठेवला तर असं बसायला तुम्ही येणार पण नाही. मला आनंद झाला. गाव चांगलं आहे, मोठं आहे, मंदिर त्याच्यात वस्तीवर असणं मस्त आहे आणि शांत चित्ताने तुम्ही ऐकून घेणारे आहेत त्या अपेक्षेने मी साधू संतांचा निरोप तुम्हाला देणार आहे. घराघरातले गप्पा किंवा मग संसाराच्या गप्पा किंवा व्यवहाराच्या गप्पा ह्या मी तुम्हाला अजिबात सांगितलेल्या नाही, सांगणार नाही. आणि मला ती सवय या जन्मामध्ये फैसला झाला पाहिजे. आणि फैसला का करायचा आहे, कशाचा करायचा आहे आणि जन्म का मिळाला नाही का, हे सतत हा साधू संतांचा निरोप सतत नाही का देण्याचं कार्य. संसारिक जीव असल्या कारणाने संसार करून नोकरी करून त्यातला वेळ काढून मी गव्हर्नमेंट जॉब करतो, त्यातला वेळ काढून मिळालेला वेळ निस्वार्थ जगासाठी देण्याचं ठराव माझ्या मनाशी माझा आणि तिथपर्यंत जायचं आणि जी मंडळी मागे बसली त्याच्यासाठी जायचं आणि हा निरोप साधू संतांचा पोच झाला पाहिजे. हाच उद्देश आहे, त्यापेक्षा काही उद्देश नाही. आज पहिली वेळ मी पुढचे बसून प्रवचन करतात. एक तर खाली असतं ज्ञानेश्वरी थोडीशी वर ठेवली जाते, अन्यथा मग एखादं व्यासपीठ याला कमी केलं तर हे व्यासपीठ होऊन जाईल आपल्याला. याला जरी उंचीला कमी केलं की व्यासपीठ होऊन जाईल. असो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 15वा अध्याय 15वा श्लोक मी गेल्यानंतरही तुम्ही वाचून बघा की एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐशी जे बुद्धी स्मरे अग्निशी ती वस्तू निघा परी संता सवे वस्ता योग ज्ञानी पैसता गुरुचर उपासिता वैराग्यशी. 15वा अध्यायामध्ये 15व्या श्लोकामध्ये मी अगदी तुमच्या वाचनात गेलं असेल महाराजांचे तर पाठ हे असतील, बऱ्याच लोकांचा 15वा अध्याय पाठच असतो. तर ही जी पाठीमागची मंडळी नाही ना माहिती आहे, मी समोर बसलेल्या मंडळींसाठी कधी कीर्तन प्रवचन केलंच नाही. पाठीमागची जी मंडळी आहे ना, माझा आठास त्यांच्यासाठी असतो. किती व्यासपीठावर येत नाहीत, ते मागे बसतात, ऐकतात, निघून जातात. आताच भगवान महाराजांनी सांगितलं की मी स्वतः प्रवचन कीर्तन 7 दिवसाचे ठेवतो. कुठून बाहेरनं महाराज येतात, कीर्तन करतात, पण पाठीमागच्या मंडळीवर परिणाम का होत नाही? किती पाठीमागेच येतात, ऐकतात आणि निघून जातात. मग परिणाम का होत नाही की एक कीर्तन करायला आणि एक कीर्तन ऐकलंय आणि त्या कीर्तनातनं एखाद्या माणसाने माळ घातली तर तो त्या कीर्तन करायचा नको आहे. हे माझ्या मनाने, तुमच्या मनाने काय होणार नाही. त्या कीर्तन करायचं ते नको आहे, ते त्याचं बेनिफिट आहे की एक माणसाने पाठीमागच्या माळ घालावा. ते त्या कीर्तनकाराचं त्या गावात येऊन सार्थक झालं असं माझं वैयक्तिक मत आहे. पुढची जे कीर्तनकार आहे त्यांच्यासाठी माझा विषयच नाही. ते प्रवचनकार आहे, माळ आहे गळ्यात, धर्माने चालल्या, ह्यांच्यासाठी हा विषय नाही. पण जे आडरानात भटकलेली माणसं नाही, त्यांच्यासाठी माझा आवर्जून विषय. म्हणून मी आज ह्या एकादशीच्या निमित्ताने 15व्या अध्यायामध्ये 15व्या श्लोकामध्ये 20 आणि 21 क्रमांकाची ओळी मी तुम्हाला म्हणून दाखवलेली. परत एकदा म्हणतो, एरवी तरी पाहि एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐशी जे बुद्धी स्मरे अहर्निशी ते वस्तू निघा परी संता सवे वस्ता योग ज्ञानी पैसता गुरु चरण उपासिता वैराग्याचे ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यविमलमचलम सर्वाधिसाक्षीभूतम भावारतीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः.
ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये खरा देवाचा पत्ता सांगतात. खरा देवाचा पत्ता सांगतात. हे माझ्या घरचं नाही, महाराजांच्या तुमच्या लोकांच्या घरचं नाही. मी खोटं असू शकतो एखाद्या वेळेस, असं म्हणू नये तुम्ही दोघं पण खोटं सांगू शकाल. तुमच्या घरचं सांगू शकाल, तुमच्या गावातलं सांगू शकाल. मी खोटं सांगेल खराडीतलं, पण ही खोटं सांगत नाही. माझ्यावर विश्वास दाखवला तरी चालू, पण ह्याच्यावर विश्वास तुम्हाला नाही, तुमच्या वडिलांना ठेवावा लागणार. तर संतांनी जे कार्य केलं, संतांनी जे दवंडी पेटवले, ते ज्ञानी लोकांसाठी नाही. अज्ञान यारे यारे लहान थोर, या की भलती नारी नर, नाही या तुम्ही याच्यामध्ये या. सगळाचे येथे आहे अधिकार, आणि कलियुग उद्धार हरीच्या नामाने उद्धार होऊ शकतो. सगळ्यांसाठी हा अधिकार आहे, आणि तुम्ही या. साधू संतांनी हा निरोप दिला, आणि निरोप दिल्यानंतर एकत्रित समाज आला, आणि एकत्रित समाज आणल्यानंतर त्या साधू संतांना असं लक्षात आलं की हे जे समाज आहे हे कर्म आणि कर्म करत असताना करते मरते परत करते, आणि हे जे दुःख यांचं कोणतरी थांबलं पाहिजे. छोटं दुःख आहे, लय छोटं दुःख आहे. संत जर भेटले तर तेच दुःखामध्ये परिवर्तन सुखामध्ये परिवर्तन होणार आहे. जे दुःख आहे त्याचं परिवर्तन सुखामध्ये होणार आहे. हा ग्लास आहे, दुःख बघा किती छोटे आहे. हा ग्लास आहे, हा भुक्का अर्धा भरलेला आहे. भुक्का किती भरलेला आहे? अर्धा भरलेला आहे. मग आता या सगळ्या गावांचा, सगळ्या घरादारांचा, सगळ्या जीवांचा एकच दुःख आहे, एकच दुःख नाही. काय दुःख नाही? अर्धा ग्लास भरलेला नाही. अर्धा ग्लास भरलेला नाही. रात्रभर जागलाय, प्रयास करतोय, अर्धा ग्लास अजून भरायचा आहे, अर्धा ग्लास अजून भरायचा आहे, अर्धा ग्लास अजून भरायचा आहे. ज्यावेळेस संत त्या जीवाला भेटतात त्यावेळेस त्यांचं दुःख समजतात. काय तुझं दुःख आहे? रात्री का झोपलं नाही? त्यावेळेस कळलं अर्धा ग्लास भरलेले, आणि एक ग्लास कधी होईल सांगायला. त्यावेळेस सकाळी संत उठल्यानंतर त्याला सांगतात याच्यात नीट पहा, अर्धा ग्लास भरलेला आहे हे तू लक्षात आहे, आणि ह्याचा तू आनंद घे. म्हणजे आपलं दुःख किती आहे? फार क्षणिक दुःख आहे, इतकं क्षणिक आहे, इतकं क्षणिक दुःख आहे, आणि इतकं क्षणिक सुख आहे जे आपण प्रयास करतो त्या पहिलं तर नाहीच आहे, भास आहे. सुखाचा भास आहे ते आपण करतो, सातत्याने करतो, सतत करतो. नाही का? किती कैक जन्म गेला आणि कैक जन्म जाणार आहे. हा नरदेह परत मिळणार नाही. इतका अनुभव आहे. संत सांगतात की इतका दुर्लभ आहे. महाराज खरे आंधळी काळी वज्रवे आणि कावळ्या हातात या एवढं दुर्लभ नव्हते. मग तुम्ही आम्ही कर्म नुसते या दुःखामध्ये जायचं, मरायचं, परत जन्मायचं का? हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे कोण सांगणार? हे कुठेतरी थांबलं पाहिजे. दुर्लभ आहे. दुर्लभ मनुष्य देहो देहिनाम क्षणभंगुर. दुर्लभ आहे, क्षणिक आहे, जाणार आहे, नाशिवंत आहे, क्षणिक आहे, दुर्लभ आहे, नश्वर आहे, जाणार आहे. ह्याच नाशिवंतामध्ये शाश्वताची प्रचिती घेता येईल. ह्याच दुर्लभ मनुष्य देहामध्ये संत बनता येतं. ह्याच मनुष्य देहामध्ये क्रांतिकारक बनता येतं. ह्याच मनुष्य देहामध्ये नाही अजून काही म्हणले तरी बनता येतं. पशु का होय कन्हैया नर का कुछ न होय हो, एक बार नर करने करे सो नर का नारायण बन जाए. सांगा बरं या देहामध्ये बनू शकतो एवढा दुर्लभ मनुष्य देह मिळाला, आणि मिळाला तर मिळाला, कळाला नाही ना, कळाला नाही. और कैक जन्म गेले,
दुःखच दुःख भोगत आलेले. 20 लक्ष लक्षामध्ये घ्यावा, जलचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष निकरडामध्ये घ्यावा, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये, 30 लक्ष पशुच्या घरी, मानवा भितरी 4 लक्ष, नाना नव्हे तेव्हा नरते भया नरा अंतयाचा मात्य केला. ते काय असं केलं की मात्र केलं असं का म्हणावं लागलं? काय असं केलं नाही? आम्ही घरदार बांधलं मस्त, आम्ही अजून 2 एकर शेती घेतली, नाही आम्ही सोन्याचा उंबरठा बनवला, मात्र केलं म्हणले. कशाने? ज्याच्यासाठी आला तेच नाही केला म्हणून. ज्याच्यासाठी आला, मग नरदेह कशासाठी मिळाला होता? कधी विचार केला का? कशासाठी, पाय कशासाठी, देह कशासाठी मिळाला? कशासाठी बाबा दिला असं? कधीतरी एवढे डोळे इतके व्यवस्थित दिले, कान इतके व्यवस्थित दिले, चेहरा एवढा व्यवस्थित दिले, कशासाठी दिलं? दिले हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, कशासाठी? त्याने तू जोडले असेल तर धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा. मग जोडलं का नाही? देव देव करावं का देव जोडावं? देव देव करावं का देव जोडावं? बस देव ही संज्ञा काय असेल? देव कशाला म्हणतात? इथं सांगतात की एरवी सर्वांच्या हृदयदेशी खुलं चॅलेंज आहे, खुलं अगदी सगळ्यांसाठी आवश्यक सांगण्याचा उद्देश. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे, देवानी स्वतः सांगितलं. मी कुठे? मी कुठे की एरवी मी सर्वांच्या हृदयामध्ये आहे. पत्ता सांगितला. मी अमुक आहे, मी तिथंच आहे. आणि जे बुद्धी स्मरण आणण्याची ते वस्तू आहे. मी कुठे? जे बुद्धी सतत अहर्निशी संघ चाललाय ती वस्तू मी आहे. आता हे सांगणारा कोण भेटला पाहिजे नाही. गंज कीर्तन कराय, गंज प्रवचन कराय, हजारो सप्ते चालवाय, लाखो सप्त्यामध्ये उधळ व्हायला लागली, करोडोनी मंदिर बांधल्या. हे मंदिर कोण सांगणार? हे देव कोण सांगणार? मग कीर्तनामध्ये अभंग घेतला जातो, देवा हे देव आहे हृदय मंदिरी शोधुनी पाहे, हृदय मंदिरी शोधुनी पाहे, देव नटला नाना परी. कुणाला माहिती आहे देव नटलाय नाना परी? भरुणी उरला चराचरी, भरुणी उरला चराचरी. हा हरिपाठ माहिती आहे ना? सुद्धी म्हणतो घ्या. हरिपाठ माहिती की काय म्हणजे? हरिपाठामध्ये हे राम हे पुढे सांगतो मी आठवण की काय शब्द आहे बघा, की प्रत्येक भांड खाली ठेवलेले सूर्यप्रकाशक. पुढे काय? सूर्यप्रकाशक हे म्हणायचं का? सर्वांगी राम देहाती एक सूर्यप्रकाशक. मग ते म्हणायचं का तुझा आत्मा देव आहे बाबा, तुझा आत्मा देव आहे. बरं राम राम करायचं तर ओळखून करायचं का अनुप्रयुक्ती माणसं राम राम करायचा? राम राम जर मी तुम्हाला स्टँडवर उभं राहून राम राम म्हणत राहिलो तर म्हणते येडे. मग ते ओळखून आहे का अनोळखाने? ओळखला हरीची हृदय मंदिरी, त्याची सरली अर्जाला झाला सुफळ व्यापार. कोण ओळखला तो त्याची अर्जा संपली. म्हणजे जन्म घेणं आणि मरण हे जे दुःख आहे थांबलं म्हणजे कशा की ओळखलं त्याने. मग आम्ही ओळखून करतो का? ज्ञान अवस्थेत करतो. मग देव हे कशासाठी म्हणतात हे मी सांगायला आलोय. आज गीता जयंती काय तेही शेवट सांगून जाईल. आणि देव कशाला म्हणतात एवढं समजून घ्या. आजचा कन्सेप्टच एवढा असणार आहे की देव काय आहे? देव इथं सांगते ज्ञानेश्वरी तुमचा आत्मा देव आहे. तुमचा आत्मा देव आहे. आत्मा तुमच्या पुरता मर्यादित नसून आत्मा व्यापक आहे. आत्मा कसा आहे? व्यापक आहे. नाही पटलं का? बरं भगवान बाबा नाही पटलं. आत्मा देव आहे हे पटतंय का नाही? नसेल तर नाही म्हणून सांगा. मी 5 प्रमाण म्हणतो तुमचे, माझे नाही. तुमच्या माहितीसाठी 5 प्रमाण ठेवतो. त्यात रोजचं प्रमाण आहे. तुम्ही
कधीच सांगणार नाही की हरीचा विस्तार खूप चराचर आहे, पण आत्मा देव आहे हे सांगणारच भेटला नाही. मग आत्मा देव आहे, आत्मा बाहेर आहे, आत्मा आत आहे, आत्मा व्यापक आहे. आत्मा तुमच्या पुरता नसून, आत्मा मर्यादित नसून, आत्मा व्यापक आहे. हरी येथे आहे, हरी तेथे आहे, हरी विन नाही इथे आहे, तुमचेच प्रमाण आहे. मग आत्मा जो नित्य सनातन आहे, चिदानंद आहे, नाही जळत नाही, जात नाही, येत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हटले ती वस्तू मेघा, ती वस्तू मेघा. 4 ओव्या ठेवल्या होत्या बघा. अश्रद्धानाम पुरुषम धर्मश्रेष्ठ परम, तुमच्या वाचनात गेलं असं 5 ओव्या फार सुंदर ठेवल्या होत्या. 5व्या 4थ्या क्रमांकाची ओवी तुमच्या समोर परत एकदा ठेवतो. काय म्हणले की भ्रांतासी काम विषयावरी, मी तिथंच आहे पण तुझी भ्रांती झाली. काय झाली? विषयावर भ्रांती झाल्या कारणाने माझा तपास तुला कळता नाही आला, मी तिथंच आहे म्हणे. वाचनात गेले पाही दूध पवित्रा निवड पाशी तुझीच्या पदराळ परित्या विरोनिव चुला शुद्ध काम शेवती का कमलकंद आणि दोतुळे नातून पैकोची घरी परी परागे सेवेचे भ्रमरे जाऊला चिकुली चिवरे या देवाच्या परिवरी लोयावया ती शस्त्रवरी परी केत मैसरी उपासू करी का दारिद्र्याचे तैसा लोभ्यामध्ये गेला असता सर्व सुखाचा राम आणखी भ्रांतासी का भविष्य. सांगतच राहू का पुढच्या सगळ्यावर. बहुमृग जल देखून या डोळा थोडकीचा अमृताचा गिरता गेला तोडीला त्रिशूळ मांडीला गळा शुक्ती काला. 4-5 वय उद्या महाराज समजून देते. उद्या महाराज समजून देते. आता अवकाश फार सुंदर वय येत्या. एकच सांगणे की तुझा आत्मा देव आहे, आत्मा वेद चालवतं. अजून एक सांगतो, हा माझा हात आहे, हा माझा हात आहे, हे पूर्ण शरीर माझं आहे. डॉक्टर कडे गेल्यानंतर महाराज काय म्हणतो की माझं अंग दुखतं. कुणाचं? माझं अंग दुखतं, माझा हात दुखतो, माझं पाठ दुखतं, माझं डोकं दुखतं, माझी कंबर दुखते. नीट अंडरलाईन माझी 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 म्हणतो ना. मग माझं माझं म्हणणार हा कोण आहे? आणि पूर्ण शरीर मी आहे कसा म्हणतो? इथं गलत झालं. आणि सगळ्यात मोठं जर पाप काय असेल, मी देह आहे याच्यापेक्षा पाप दुसरं कुठलंच नाही. मी देह आहे हे सगळ्यात मोठं पाप आहे. चोरी केलेलं पाप शुल्लक असेल नाही का, लांडी लावाडी केलेलं पाप शुल्लक असेल. मी देह आहे हे सगळ्यात मोठं पाप आहे. मग मी देह नाही, देह माझा आहे. मग मी कोण आहे? मी कोण आहे? ममई पुरुषो जीव लोके. तुम्ही वाचा की मी देव परमात्मा मी आहे, तो परमात्मा मी आहे नाही का. देव म्हणून व्यक्तता हिंदसी निज देवाने नसी मुळी कोण. देवाना हे रूप, देवाना हे नाव, देवाना हे गाव कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. मी भजन करतो, मी कीर्तन करतो, मी व्यासपीठ चालक आहे, मी प्रवचनकार आहे, मी कीर्तनकार आहे, मी पठाधिपती आहे, मी वाचस्पती आहे, मी भागवताचार्य आहे, मी रामायणाचार्य आहे. नेमकं तू कोण आहे? तू कोण आहे? या उपाधी नको, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. वाचनात नाही गेल्या का? या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती. उपाधी नाही, उपाधी क्षणिक आहे, उपाधी नाशवंत आहे, उपाधी शाश्वत होऊ शकत नाही. उपाधीला 100% नाश आहे. उपाधीच्या पाठीमागे जाऊ नको. चैतन्य हे स्थिर आहे आणि ते साधू संतांनी ते चैतन्याचा स्वीकार केला. ते चैतन्य असे सर्वगत ते संत स्वीकारते. ते चैतन्य काय? ह्या शरीराला तुकोबा काय म्हणले, चाली हे शरीर कोणाचे सत्य कोण बोल
बोलविता हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको वृक्षाची पाणी आले त्याची सत्ता राहिली अहंता मग तू कोण आहे भगवताचार्य आहे का कीर्तनकार आहे का 2-5 अभंग पाठ असतात हरिपाठ पाठ असन काकडा पाठ असन ज्ञानेश्वरीचा 9वा 12वा हे 5 गीता पाठ असन 9वा 12वा ह्याच्यापेक्षा तू काय केलंय तुझं व्हावं आहे देव परिहास तुला उपाव तुला देव व्हायचंय मग देव कसं व्हायचंय देव कसं व्हायचंय शेंगदाणे पेरले ना का तर त्याला काढून पेरले तर वाक्यन का कावं असं मग देव कुठे देवाकडे ज्ञान जरा तिथं देवाकडे मला देव द्या ना मला देव समजून द्या देव सांगा ना मला ते कधीतरी जीवाने असं करावं पाहिजे तुकाराम महाराज म्हणजे कायद्यावर धार पावे काय कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन जरा समाधान चित्त माझे माझं शरीर चालवते ती काय प्रक्रिया ड्रायव्हरला म्हणलं गाडी कोण चालवतं म्हणलं काय असं विचारता महाराज तुम्ही कीर्तनकार आहे का म्हणले काय असं विचारता मीच चालवतो ना संसार कोण करतं काय असं विचारता मीच करतो ना गावचे पाटील कोण आहे काय असं विचारता मीच आहे ना तुम्हाला कोण चालवत तुम्हाला चालवणारा आहे का नाही कोण तिथं गैरहजर कसा राहिला तिथं गैरहजरीचे कसं राहिले तिथं हे सगळं माहिती झालं मी करतो पण तिथं गैरहजर कसा झाला तिथं हजेरी लावायची गरज आहे ही गरज नाही उपाधीची गरज नाही हा कोणाला घातला उपाधीला घातला नारळ कोणाला दिलं उपाधीला या उपाधीनं मान झुकवल्या कितीतरी लोकांच्या माना झुकवल्या कितीतरी लोकांचा मान मिळाला नाही म्हणून माना झुकल्या कितीतरी तरी सुद्धा ह्याला उपाधीचा एवढा अहंकार आहे उपाधीचा अहंकार का आहे उपाधीचं चैतन्य कळलं नाही म्हणून त्याचं उत्तर आहे मग उपाधी म्हणजे टर्पल आहे टर्पल एकदा कळले टर्पल एकदा निघाले साडीचे टर्पल काढले काय होतं तांदूळ पेरले जातात का आमच्या इकडं तांदूळ पेरले गेले तर वापरत नाही शेंगदाण्याचे टर्पल काढले मग टर्पल एकदा काढले कामापूर्वाच्या उत्तरे पेंड्या कल्पनेच्या आकाशात आले एका जनावराने बीज भाव आणि विश्वभरीत पिकला देव डॉक्टर म्हणला तुमचा नंबर वाढलाय चष्मा लावायला लागला नंबर वाढला म्हणजे काय होत होतं हे सगळ्या उपाधी दिसत होत्या ना मग संतांचा चष्मा लावल्यानंतर उपाधी विरहित चैतन्य दिसत असं का बरं असं ह्या नाचक्या डोळ्याने उपाधीच दिसते मग उपाधी विरहित चैतन्य मी भजन करतो म्हणजे मला गजब करता येत किती अभंग म्हणता येतं म्हणजे मी 5-6 येतात त्यातनं वाटलेला माझे एक अभंग येतो हे भजन आहे का म्हणलं हे साधू संतांचा अनुभव आहे साधू संतांचा तो अनुभव आहे तुकोबारायांचं वैराग्य ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञान नाथबाबांची शांती निरोपांची निष्ठा नामदेवांची भक्ती ती नको सांगू मला ती त्यांची साधना आहे आणि साधनेचा तो परिणाम आहे संत आणि संतांची ती प्रक्रिया घडलेली आहे मग तू त्यांच्या अनुभवातला अभंग तू मला एक गाऊन दाखवतो तुझं काय मला सांग तुझं वैराग्य सांग तुझं ज्ञान सांग तुझं समाधान सांग तुझी शांती सांग महाराज लोकांना बघतो ना मी महाराज पार तोंडात चपल्या मारल्यासारखे तोंड झाले हाव झाले मस्त का बरं असं झालंय मी भजन करतो हाच मोठा अन्याय हाच मोठा अज्ञान आहे हेच मोठं अज्ञान आहे मी एखादा अभंग गायला नाही का
अभंग गायला. काय गायला? क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा या पार भवतो नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो कर सावधान. हा अभंग आहे का निरोप आहे? हा अभंग आहे का निरोप आहे? हा निरोप आहे. हा अभंग आहे का निरोप आहे? बर जिवंत असणाऱ्यांसाठी निरोप आहे का मेलेल्यांसाठी निरोप आहे? ह्याला आपल्याला निरोप आहे. हे निर्जीव आहे. मग सजीवांसाठी निरोप आहे. आणि तो अभंग तुम्ही आम्ही गायला पतिपत्ता लागत देवाचा. भजन कशाला म्हणतात? पहिल्या ओबीला सोडून मी जाणार नाही. गेलो तर मला थांबवू शकता. तो अधिकार तुम्हाला आहे. पहिली ओबी जर सोडून मी हल्लो ना तर मला परत येता की देव कुठे आहे? हृदयात आहे. मी सांगत मी ओबी सांगते. मी अनु काय हे साचे बुद्धीस मरे हरवेसे हरवेसी वस्तू काय चाललंय बघा. एक तत्व नाम दृढ धरी मना हरीशी करुणा ते नाम सोपे रे वाचीशी शब्द पुढं काय? पुढं काय? ज्ञानदेव मौन जपमांतरी धरुणी श्री हरी जपे सदा. आता सांगा तुमचा तोंडावर चिकट टेपच लावला आता. ज्ञानदेव मौन जपमाळ आंतरी. कुठली माळ आहे मग? ते म्हणजे मनाची माळ. मनाची पोत्याची माळ जपते का? महाराज तुम्ही अगदी मस्त अजपा जपले उलट प्राणाचा ते मनाचा. त्याच्यासाठी साधूचा बोध व्हावा लागतो. आणि साधूचा बोध झाला नाही एकदा की साधू बोध झाला न गुण्या ठेवा काहीच मुलाला अनुभव. पुढे काय झालं? कापुराची वाटी उजळल्या होती काहीच समाप्ती झालीच नसती. कापुराची एवढी जरी असली आणि गरजी जरी असली पेटवलं तर खाली राख सुद्धा राहत नाही. म्हणजे तसं व्हायला लागलं. कधी साधूचा बोध झाला ना तसं होऊ शकतं. खाली काहीच राहत नाही. देह अभिमान राहत नाही. काहीच राहत नाही. आम्ही रिकामी वारकरी झालोय. आम्ही काय झालोय? रिकामी पोशाखाने वारकरी झालोय. आम्हाला महाराज म्हणून राग येईल मी माफी मागतो. कारण नाही राग यायचे फैसला चालू आहे. वार्ता रिकामी वारकरी अहंकाराने भरले. काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकाराने फुल मोठ अज्ञान करोडते. त्याच्यापेक्षा मोठे अहंकार आम्हालाच आहे. पंढरपूरची वारी किती वेळा झाली? म्हणजे 25 वेळा झाली. 25 वेळा पंढरपूरला जाऊन काहीतरी सोडून आलो होतो. मागचं एक जण गेलो होतो. तू काय सोडलं होतं? तू मला छाती ठोकून सांगतोय की 25 वेळा. खरं सांगतो ना? सांगितलं ना 25 वेळा. म्हटलं मला काय वाटत नाही. मी एकदा सांगितलं ना महाराज खरं सांगतो 25 वेळा वारी करतो. लगेच क्रोधावस्था जागी झाली. काय सोडून आले तुम्ही? तुका पंढरीशी गेला नाही परतून आला. एक वर ते पंढरपूरला गेले ते परतून आलंच नाही म्हणले. आणि आपण पंढरपूरला तर 25 वेळा चाललोय. परत काही त्याचा अभिमान बी लोकांना सांगत चाललाय की मी 25 वेळा पंढरपूरला गेलो. मी 25 वेळा पंढरपूरला. मी 25 वेळा. तुकाराम महाराज एक वेळा पंढरपूरला गेले म्हणजे आलेच नाही. मग ते पंढरपूर कुठलं सांगितलंय? ते म्हणजे पंढरीची वारी आहे माझ्या घरी. आणि न करी तीर्थ. पुढे काय? एकादशी करी उपवासी गायी हरण्याचे मुखे नाम विठोबाचे. नीट अंडरलाईन करा. नाम विठोबाचे गायी मी वाचे आणि बीज कल्पांतीचे तुकाराम आहे. विठोबाचं नाम सांगितलं. विठोबाचं नाम सांगितलं. हरी तुझे नाम गायीना अखंड या वेळेला पाखंड नाही काय. हरी तुझे नाम विठोबाचे नाम. विठ्ठल नाही. नीट समजून घेतलं तर लक्षात येईल. विठोबाचे नाम म्हणजे गायीना हरण्याचे. हरण्याचे म्हणजे सतत. सतत कशाला म्हणतात? सतत. मग सतत नाम
नामच कळवलं नाही. नामच कळवलं नाही. अजून एक खुलासा करून देतो. चला, भगवंताला आहे ना आजपासून खुलासाच मिळून जाईल. माझ्यासारखा खरं सांगणारा माणूस कुठंच भेटणार नाही. आणि माझं चॅलेंज आत्मा काही अहंकार नाही, अभिमान आहे संप्रदायाचा. माझ्या माऊलींचा अभिमान आहे, तो गोवाचा अभिमान आहे. आपण संप्रदायिक आहोत ह्याचा अभिमान आपल्याला सगळ्यांना. हा अभिमानाला अहंकार समजू नका. म्हणजे एवढं माझं की अभिमानाने सांगतो म्हणजे अहंकाराने सांगतो असं समजून गैरसमज करू नका. नाम विठोबाचे गायीने वाचे बीज कल्पांतीचे तो का म्हणे. ते कल्पांतीचं बीज आहे. कोण? विठोबाचं नाम कल्पांतीचं बीज आहे. आता विठ्ठलाचं नाम काय असं? विठ्ठलाचं नाम काय असं? हरीचे नाम काय असं? हरीचे नाम काय असं? मग नाम म्हणजे काय? राम नाम तो सब कुछ कहते हैं, ठग ठाकुर और चोर जिस नाम से ध्रुव प्रलाप करे थे वो नाम कुछ हो. अजून थोडीशी भांडण नाही अजून. आता ते नाम कुठले? ते नाम. आता ते नाम तुम्हाला भगवान जसं म्हणलं, त्याला राम म्हणलं, त्याला कृष्ण म्हणलं, त्याला विठ्ठल म्हणलं, कोण गण्या म्हणलं, कोण पांड्या म्हणलं, कोण काय म्हणलं, कोण ह्या उपाधीचे नाव आहे. हे उपाधीचे नाव आहे. जसं प्रभू रामचंद्र अवताराचा प्रभू रामचंद्र आपल्याला एकच मानते. माझ्याकडे 4 राम आहे. बोला तुम्ही कुठल्या रामाची गोष्ट करता? एक राम दशरथ का बेटा, तुझा राम घटघट में बेटा, तीजा राम जगत पसारा, चौथा राम सबसे ना. आप किस राम की बात करते हैं? मग राम नाम तो सब कुछ कहते हैं, ठग ठाकुर और चोर जिस नाम से ध्रुव प्रहलाद करे वो नाम कुछ. मग कुठलं नाम आहे ते? नाम कुठलं आहे? मग ते नाम समजण्यासाठी, ते नाम समजण्यासाठी स्वतः पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांना म्हणतो, नामा मला एक दिवशी पाहिलंय, विटेवर उभा असताना पाहिलंय, चराचरामध्ये मला पाहिलं नाही. चराचर बघण्यासाठी, माझ्या अस्तित्वाची ओळख होण्यासाठी, माझ्या अस्तित्वाची ओळख होण्यासाठी हे चंद्रभागेत जेवढं चंद्रभागेत बसलेले दिसतात ना, त्याचा आत्मा मी आहे आणि ते तर पूर्ण नाश होणार आहे, पण मी शाश्वत आहे. आणि ती शाश्वत वस्तू प्राप्त करण्यासाठी तुला माऊलींकडे जायला लागेल. तुला माऊलींकडे जायला लागेल. एकदा पटके खाऊन आला होता गोरोबा त्याच्यानंतर म्हणजे आता मला तिकडे नका पाठवू, मला तिकडे नका पाठवू. मी कुठे जाऊ? म्हणजे आता सहज आंब्याला जा, तिथं तुला पुढचं तुम्हाला माहिती जातं. तर आंब्याला जाऊन तिथं पाहिजे. आंब्याला गेल्यानंतर ते नाम विचारू लागले त्याच्या स्वामीला, नाम काय? म्हणजे माझं अर्ध आयुष्य गेले त्यांना नाम विचारलं. जे गहिनी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञान देव सार पोचविले त्याला नाम. जे गहिनीचा प्रसाद आहे, निवृत्ती दादाने घेतला, निवृत्ती दादाने घेऊन ज्ञानेश्वर महाराजांना दिला, ज्ञानेश्वर महाराजांनी विश्ववा खेचराला दिला आणि तेच विश्ववा खेचराने नामदेव महाराजांना दिला. त्याला नाम म्हणतात. त्यालाच नाम म्हणतात. आणि ते नाम भगवंताचं नाम आहे. ते नाम कोणाचं आहे? म्हणून तुम्हाला तिथं चहा पिताना म्हटलं की भगवंत माहित आहे का? भगवान माहित आहे का? शरीराला नाव दिले का तुमचं नाव आहे? मग तुमचं नाव काय? बरं चला अजून मागे जातो. आता तुम्ही 2 तास इथे एकादशीचं भजन केलं, आईच्या उदरातली भजन चालू होतं, बंद होतं नसेल तर 2-3 प्रमाण मीठ होतं तुमच्याकडे. आईच्या उदरात भजन चालूच होतं. मग आईच्या उदरामध्ये रामकृष्ण हरी भजन चालू होतं का? मग कुठलं भजन चालू होतं? तिथं म्हणजे एक वेळ तरी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे दुरावले, आठवीन पाय हा माझा नवस रात्रंदिवस पांडुरंगा. मी तिथं आठवण दिले, धर्मात वचन तिथं वचन दिले की देवा करेन तुझं भजन करत नाही. तिथं इथं आल्यानंतर जसं विसर होतं पसर
विसर पडला म्हणजे धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता पोहम पोहम रडू लागले. मग कुठलं भजन चालू होतं? काहीतरी भजन चालू होतं. मग मला सांगा, ध्येयाचं भजन चालू होतं का आत्म्याचं भजन चालू होतं? मग आत्म्याचं भजन विसरले कधी? मग विसरले तया थोर झाली हाली पचतील खाली 84च्या. जर ध्येयाचं भजन रामकृष्ण आहे, वाचेचा मंत्र रामकृष्ण आहे, सतत वाचेनी रामकृष्ण हरी टाहू फोडावा. किती वाचेनी सतत मुखाने रामकृष्ण हरी टाहू फोडावा, त्याला वैखरी वाचायचं भजन म्हणतात. मग वैखरी वाचायचं भजन राम आहे तर पश्यंती परा. मग परेचं भजन कुठलंय? मग परेचं भजन कुठलंय? आत्मस्वरूपाचं भजन कुठलंय? मग तुम्ही जर शरीर नाहीये तर शरीराच्या अनुषंगाने तुम्हाला राम म्हणायला लागणार आहे, शरीराच्या अनुषंगाने तीर्थाटन करायला लागणार आहे, शरीराच्या अनुषंगाने टाळी वाजवावी लागणार आहे, शरीराच्या अनुषंगाने ऐकावं लागणार आहे, शरीराच्या अनुषंगाने डोळे पाहावं लागणार आहे. आणि हे सगळं आतून एक राम करावं लागणार आहे. मग आतनं बाहेर जायचंय का बाहेरनं आत जायचं तुम्ही ठरवा. सगळे इंद्रियाच्या अनुषंग राम झाला पाहिजे. आणि आत आहे ना, चहा पिला का कुठं टाकला? अंगाला चोळून घेतला का आत टाकला? तुम्ही सांगा. चहा आता दिला, मला तरतरी आली चहा पिल्यानंतर, मग अंगाला चोळल्यानंतर तरतरी आली का आतमध्ये टाकल्यानंतर? आतमध्ये टाकल्यानंतर तरतरी आली ना, कारण चहाची गरज आत होती, जेवणाची गरज आत आहे. जेवण हे गोळे तुडून तुडून आत टाकता, मग सकाळी 2 बैठक मारतात नाही का, ताकद येते, एनर्जी येते शरीरात. मग आत गेल्यानंतर एनर्जी आली ना, मग बाहेर परमार्थ कसा चालल? परमार्थ बी आतला चालला पाहिजे ना. तुम्ही आत्मा आहे का शरीर आहे? तर आजपासून माझ्यावर विश्वास नका ठेवू, ज्ञानेश्वरीवर विश्वास ठेवा की तुमचा देह आहे, तुम्ही आत्मा आहे. मग तुमचा देह जर आहे तर देह नाशिवंत आहे, नाशिवंताचं भजन रामकृष्ण हरी आहे. आणि नाशिवंताचं भजन करायलाच पाहिजे. माझा असा हेतू नाही, करू नका, पण ना शाश्वत आहे आणि त्याचं भजन चालू आहे ते तुम्हाला आम्हाला माहितच नाही. अजून एक सांगू का? वैखरी वाचनी केलेलं पुण्य होणार आहे. वैखरी वाचनी जे बी कराल ते पुण्य होणार आहे. आम्ही जे पुण्य आणि पाप दोन्ही गोष्टी केलात ना, ते ह्या देहाला परत भोगायला यावं लागणार आहे. मग पुण्याची पावट इसरे सवेची इंद्रपणाची उठी उतरे येऊ लाग. मग परत परत यायचं असेल तर तुम्ही करा, मला काय हरकत नाही. परत परत यायचं असेल, माझी हरकत काहीच नाही. परत यायचं असेल तर या जन्मामध्ये याच देही याच डोळा भोग मुक्तीचा सोहळा असं व्हायचं असेल तर तुम्हाला आत्म्याचं भजन करायला लागणार. मग आत्म्याचं भजन काय? आत्म्याचं भजन काय? तुम्ही जर आत्मा आहे तर आत्म्याचं भजन राम झालं पाहिजे. मग ते आत्म्याचं भजन कोण सांगणार? म्हणून काय म्हणतात की जर ती हरणीशी चालू आहे, आता विषय सांगता सांगता राहिला, तुका पंढरीशी गेला नाही परंतु मी आला, हे तर सांगितलं. तर तुकाराम महाराज त्या पंढरीला गेले, वर्षाला वारी 2 वेळा व्हायची त्या पंढरपूरची. ती त्यांच्यासाठी नव्हती, त्यांच्यासाठी नव्हती, तुमच्या आमच्यासाठी, की या माझ्याबरोबर खटनट यावे शुद्ध होली जावे दवडे पिटारे चौखान. शेतकरी समाज एकत्रित करून पंढरपूरला न्यावं, भक्ती मार्गात आणावं आणि भक्तीचा विषय सांगावा, देवाचं स्वरूप सांगावं, भगवंताचं भजन, भगवंताच्या लीला सांगायला. म्हणून हे संतांनी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने उपक्रम राबवले. म्हणजे सप्ताह असेल, मग दिंडी असेल, मग ते बैठक असेल, मग माध्यम कुठलंही असेल, की सुखी व्हावं जीव हाच उद्देश होता. पटलं का नाही? मग तुकाराम महाराज पंढरीला कुठल्या गेले? देव ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, करी तसे संग अहर्निशे. देह ही पंढरी, आत्मा
करीत तसे संग अहर्निशी मंडल पुंडलिक काय आठवते का? शेत दीन ही पंढरी आत्मा हा विठ्ठल करीत तसे संग अहर्निशी. तर ती सतत चालणारी वस्तू ही पंढरपूरची वारी चालू आहे. सतत या पंढरपूरची वारी सतत चालू आहे. होमवाग्या सोहमवाग्या प्रेमनगरा वारी सावध होऊनी भजनी लाळा देवकरा कैवारी. ही पंढरीची वारी आहे माझ्या घरी कुठं येत चालू आहे. हे पर्यंत भजन सतत चालू आहे. आऊट हातावरी विठोबा उभा दिशे समचरणाची शोभा त्या पंढरीशी जाणे गाव येणार आत बघ जरा जीव हा करा नोहे हे माया तू बुद्धी दर्पे ब्रह्म रवीची छाया तो शब्द पेट तो हा तो हा तो हा तो हा सगळ्यांचं चालू आहे. इथं कोण बसलेला नाही त्याचा श्वास बंद झाला. एखादे महात्मे तुमच्या गावात काही कीर्तनकार आहेत त्यांनी सांगावं की माझा श्वास बंद झाला आणि मी एक दिवस होतो. ऐका कोणाचं? तुम्ही बसलेली लोक श्वास घेतात ते श्वास भगवंत देतो. काय होते? तुम्ही श्वास घेता येत असला तर थांबवून दाखवा एक तास कर. पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती नुसतं म्हणायचं मग कुठला राग आहे? ही जी श्वासाची दोर त्यांनी ठरवली ही त्यांनी ठरवली तुम्हाला कुठपर्यंत चालवायचे. तुम्ही लहान असताना त्या भावल्याचा खेळ असायचा पाठीमागं दोरे नाचवायचे. त्याचं सूत्र त्याचे आहे त्याची दोर श्वासाची दोर आहे. ते आऊट हातावर म्हणले आऊट म्हणजे 3.5 हाताचा आधी विठोबा उभा आहे म्हणले सतत चालू आहे. त्याचं चालू आहे त्याचं चालू आहे त्याचं चालू आहे त्याचं चालू आहे. असा पृथ्वीवरील एकही जीव नाही मुंगी पासून ते ब्रह्मदेवापर्यंत त्याचं भजन चालू नाही. सगळ्याचं भजन चालू आहे. मग ज्याला माहिती त्याला ज्ञान झालं ज्याला माहिती नाही ते अज्ञान. ज्याचा श्वास बंद झाला तो कोपरा मुले निघून गेला वारा खाली राहिला पसारा. पसारा तो आहे का वारा तो आहे? भगवान तुम्ही भगवान आहे तुमच्या मागचं चैतन्य जर निघून गेला श्वास निघून गेला तर डॉक्टर काय म्हणत? भगवान गेले बरं का. मग भगवानचा देह इथंच असतो. देहाचा चालक मालक जो होता चैतन्य निघून गेला. मग ती चैतन्य म्हणजे मी आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी जे बुद्धी स्मरे अरनिशी ते वस्तू मी आहे. परी संता समय मस्ता एवढं ज्ञानी पैसता गुरु चरण उपाश्रता वैराग्याशी. आता तुमचं वैराग्य मला माहित आहे. वैराग्य लोक मी पाहिले जे खरे वैराग्य त्यांचे विषय अजिबात माझा दुमत नाही. पण दाखवण्याचे वैराग्य लय पाहिलं. नुसते दाखवण्याचे वैराग्य आता वैराग्य कोणच नाही राहिले. वैराग्य कोण अजिबात नाही. एक माणूस आहे ना एक माणूस म्हणजे कीर्तनकार होते. कीर्तनकार होते चांगलं कीर्तन केलं ऐकलं लोकांनी श्रवण केलं. मी थांबवतो बरोबर. तर कीर्तन चांगलं केलं आणि कीर्तन चांगलं केलं आणि सांगितलं की बाबा महाराज महात्मे चांगले होते ज्ञानी होते दूरदृष्टी होती म्हणजे अशी एक ताई होती. म्हणली बाबा असं करा आणि आमच्या घरी जेवायला चालायचं. पाठीमागून जेवण आमच्या नेलं जेवायला नेल्यानंतर मग पंगत पडली अशी. महाराज लोक बसले शेजारी कुंडलिकावर देवघर आणि जेवायला लागले. जेवता महाराजांनी काय करावं चमत्कार. अचानक हात वर केला म्हणजे काय झालं? तो आपले लोक पळत आले. मुली कुत्र बित्र काय ना काय नाही. मी पंढरपूरच्या रावळा कुत्र घुसत होतो मी हाताला
कुठून येतो मला तिथलं दिसलं येतो ना वैराग्य बाबा बघा आता यांचे दूरदृष्टी हे महाराज. आणि मग ती ताईचे जर नंतर आहे ना एक ज्ञानी ताई होती, जसं तुम्ही महाराजांची कन्या होती ते म्हणजे महाराज सकाळी आहे ना आमची इथं जेवण करूनच घेतलं जेवण करायला. म्हणले ठीक आहे येतो की. आणि म्हणले काय जेवायचं, म्हणले मला सांगू का, म्हणले मला भजी लय आवडतात. काय आवडतात, आवड निवड महाराजांकडे असावी का, आवड निवड असावी का महाराज. आणि मग भजी पाहिजे, म्हणजे भजी ठीक आहे आले. अंधार केलं, भजी केली, इकडे भजी वाढली इकडे भजी वाढली. त्या ताईने काय केलं, भात पहिलं भजी वाढली त्याच्यावर भात टाकला तर डाळ टाकला. सगळे खायला लागले भजी. हे इकडे एकदा बघते इकडे एकदा बघते इकडे एकदा बघते, म्हणजे सगळ्यांना भजी वाढली का वाढली विसरलं का काय ना भजी म्हणजे ताई असं करणार राहूच नाही, भजी घेऊन यायचं मला. म्हणले अरे कीर्तन करा लबाडा, तुला पंढरपूरचे कुत्रे दिसत द्या, भाताच्या खालची भजी नाही दिसत. असे जर महाराज लबाड असले तर संत सवे वस्ता यांना संत म्हणायचं का. पेराव म्हणजे संत नाही, फसवत होऊ शकते. फेरावर जाऊ नका. टोपी फेटा धोतर 2 टांगीचं धोतर गळ्यात मोठी माळ, फसवत होऊ शकते. फेरा म्हणजे संत नाही, संत हे ज्ञान आहे, संत हे ज्ञान आहे. जरी त्याची अख्खी ज्ञानेश्वरी पाठ असली, जरी पुण्यापासून आळंदीपासून पंढरपूर पर्यंत जे मालिका अख्खी पाठ असली, गाथा पाठ असले, काकडा पाठ असला, हरिपाठ करत असल, भागवत करत असल, कीर्तन सांगत असल, ती त्याचं शुद्ध कर्म आहे. ज्ञान असलच नाही. मी मनाने नाही म्हणत, अजून 2 प्रमाण तुम्ही माझ्या मनगट धरू शकता. ऐका ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहे आपणाचे आपण, मुख्य देवा जाणावे, स्वस्वरूप ओळखावे, नित्य नित्य विचारावे, या नावाने त्याला ज्ञान म्हणतात. जे स्वरूपाचं जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत तो अज्ञान. देहाभिमान पूर्ण केला पाहिजे. अरे कांद्यामध्ये बिया आहेत का नाही, तुम्ही शेतकरी कांद्यामध्ये बिया नाहीत का, कांद्यामध्ये बिया आहेत का नाही. किती कांदे कापल्यानंतर बिया निघत्या, तुम्ही शेतकरी सांगा. कांद्यात किती बिया, कांदे कापल्यानंतर बी मिळते मला. त्याला सुगरणीकडे जायला लागेल. जसं स्वयंपाक शिकायला लागला, भाकर कशी बनवायची, सुगरणीचे पाय धरायला. कांद्यातल्या बिया कसं काढायचंय, शेतकऱ्याचे पाय धरायला लागले. बाबा कांद्यातल्या बिया कसं काढायचं सांगा. अवघड आहे का, म्हणजे नाही ना, अजिबात अवघड नाही, लय सोपं आहे. कसं आहे, रीतीनं गेला तर फळ. काय म्हणजे रीतीनं गेला तर फळ. कांद्यातल्या बिया रीतीनं जावं तेव्हा दिसतात. अर्धा कांदा कापायचा, अर्धा जमिनीत गाडायचा, खत पाणी करायचं. 3 महिन्यानंतर त्या कांद्याला एक बोंड येतो. त्या एका बीजाचा नाश करून 1000 बीज घ्यायचे. बीज कुठं होतं, कांद्यातच होतं ना. मग रीतीनं गेला तेव्हा कळलं तरी दांगडी केली असती, कापत बसली असते. तर तुमची आजा गेला, पंजा गेला, देखत देखत बाप मसले गेला, ही कथा होऊन जाईल. लक्षात घ्या. काय म्हणले, कांद्यातच बिया होत्या, पण दाखवणारा शेतकरी पाहिजे. जातीवंत शेतकरी भेटला की दाखवलं कांद्यातच बिया. मला अजून एक सांगतो तुम्हाला. तुमच्या गाईला आता चारा आणला नाही डोक्यावर पेंड्यामधून, कडबा आणला, गवत आणलं, त्याच्यात दूध आहे का नाही. महाराजांचं डोकं काय बधीर झालं का काय, महाराजांच्या डोक्यात काय काय फरक झाला का काय.
शेण आहे का नाही, गोमूत्र आहे का नाही, किती मशीन लावून जर त्याला मिक्सर मध्ये काढलं तरी निघल का? काय करायला लागलं? गाईच्या समोर पेंडी टाका, सकाळी चरबी घेऊन बसा. बर त्या दुधामध्ये मी म्हणतो ताक बी आहे, लोणी बी आहे, तूप बी आहे, चोथा बी आहे. मग रीतीने गेलं तर कळल का? हात घालून ढवळायला लागल. जर तूप पाहिजे, लोणी पाहिजे, ताक पाहिजे, दही पाहिजे तर आजीच्या पाया पडा, तुम्हाला हे सगळं मिळून जाईल. शेतकऱ्याच्या पाया पडा, तुम्हाला बी लगेच काढून देईल. तसं तुम्हाला देव पाहिजे ना, देव पाहिजे ना. त्रिवेणी संगमी नाना करते भ्रमे चित्त नाही नामी ते व्यर्थ. तुम्हाला संधानच लावायला लागेल. तुम्हाला दिया अवधान बाजूला ठेवून मनाला उन्मन करायला लागेल. उन्मन कसं करायचं? आताच महाराजांनी सांगितलं की एक तत्व नाम दृढ नाही. मना दृढ झाल्यानंतर परिणाम होईल. हरीशी करुणा येईल तुझी, पण ते नाम सोपे रामकृष्ण गोविंद. वाचीची सद्गत. कसं? सद्गत म्हणजे काय? सद्गत म्हणजे भाव आहे. भाव भावे विन देव न कळे निसंदेह गुरु विना अनुभव. बेभाव चालल का? तुम्ही सगळे भावातले, तुम्ही सगळी उत्पत्ती आहे ना भावातली आहे. चुकते? प्रेमातून उत्पत्ती आहे. मग भगवंताविषयी प्रेम नको का? हे कोण सांगणार? आणि हे जर नाही सांगणारा भेटला तर 56 पिढ्या जरी गेला तर देवाची भवानी व्हायची नाही. हनुमान नावात देव येते. हनुमान आहे तो तुमचा, सिद्धता नाही. हनुमान कळतो, मी म्हणलो होतो ह्याच्यामध्ये हनुमान असेल, वाचून सांगत असेल, कल्पना असेल तर सिद्धता नाही. संतांनी आधी केलं, अनुभव आले अंगा तो या जगात येत असतो. संतांनी वाचून ऐकून नाही सांगितलं, लोकांचं एकमेकांचं सांगितलं नाही. हे सिद्धांत आहे आणि तो सिद्धांत तुमच्या समोर मांडला की तरी संता सवे बसता. संत हे ज्ञान आहे. संत हे ज्ञानेश्वर महाराजांचं परंपरेनं आलेलं ज्ञान आहे आणि ती गुरुचरण आहे. ते गुरुचरण हे नाही, हे पूजा नाही करायची, हे सडते, हे नाशवंत आहे. नाशवंताच्या अजिबात पाया पडलं नाही तरी चालेल. त्याच्यामधला आत्मा आहे म्हणून आपण पाया पडतो. त्याच्यामध्ये आत्मा आहे म्हणून पाया पडतो. आत्मा निघून गेल्यावर कोण नाही पाया पडत. न्यूज जातात आमच्याकडे, तुमच्याकडे काय होतं म्हणतात मेल्यावर राम नाम सत्य नाही, मेल्यावर विसावा नाहीये. तुमच्याकडे विसावा मेल्यावर देतात. ते विसावा त्यांच्यासाठी नाही ज्याला खांद्यावर घेऊन चालले. खांदेकऱ्यांसाठी बदलायला लागतात. खांदा दुखवणार. कल्पना गेली पाहिजे हो. कल्पना गेली ना तुम्ही देवच आहे. कल्पना गेली पाहिजे. कल्पना आहे ना मी देह आहे ही कल्पना काढून टाका. देव आहे, देव आहे, देवच आहे तुम्ही सगळे. एकदम ओरिजिनल देव आहे तुम्ही. कुठंच बघायची गरज नाही. आतमध्ये बघा, आतमध्ये बघा. काम आतमध्ये, क्रोध आतमध्ये, विकार सगळे आतमध्ये. मग आतमध्ये भक्ती करा. अनुसंधान करा. अनुसंधान म्हणजे कळतं का? अनु म्हणजे सूक्ष्म, संधान म्हणजे लक्ष. वाचत असेल, गोंगण ऐकत असेल, गाणे हरी हरी न म्हणता थोर झाले आले. आतमध्ये पकवास वाचतोय, आतमध्ये विणा वाचतोय, पकवास वाचतोय. सगळ्या तिथं जातोच नाही ना. ह्याला बाहेर बघायची सवय झाली. ह्याला आहे ना अजून एक सांगू का? जे नाशवंत आहे, जे दिसतंय त्याचा नाश होणार आहे. ते दिसत नाही ते शाश्वत आहे. आणि शाश्वताचा अंगीकार आतमध्ये पाहिल्यानंतर शाश्वताचं दर्शन आहे आणि बाहेर पाहिलं तर नाशवंताचं दर्शन आहे. तुम्हाला काय पाहिजे? बाहेर पाहिलं की नाशवंताचं दर्शन आहे, आत पाहिलं की शाश्वताचं दर्शन आहे. तुम्हाला शाश्वत व्हायचं आहे मग आतमध्येच.
पिक पिकले प्रेमाचे, साठविले गगनटाचे, भूमी शोधुनी पेरीजे बीज, सद्गुरु कृपे उगवेल सज. ऐक नाही, आता पेरण्या झाल्या ना, अगोदरचं गव्हाळ उचलून काढलं तरी सगळं बांधावर नेऊन टाकलं. आडवी एकदा नांगर मारला, उभा एकदा नांगर मारला, कुळवणी केली, बायाला विचून घेतलं. का तसंच करायचं होतं? का तसंच केलं? जमिनी सगळ्यात चांगली आहे, तुम्ही बसलात ना सगळेच चांगले आहेत. 101 सगळ्याची येते आहे अधिकार, सगळ्याच जमिनी चांगले. पेरणारा जर व्यवस्थित नाही पेरला तर बेडला तर पेरणाऱ्याला कळलं पाहिजे ना. पेरणारा सुज्ञ असतो, त्याचं लक्ष कुठं असतं माहिती आहे ना पेरणाऱ्याचं. त्याच्या नळ्या चालल्यात ना ऋणामध्ये, त्याच्याकडे लक्ष असतं, त्या दाण्याचा आवाज असतो, ते शेवटपर्यंत ऐकत असतो खालीपर्यंत. आणि त्याचं लक्ष पेरणाऱ्याचं जो खरा जातीवंत असतो त्या नळ्याकडे आवाज असतो. आणि नळ्याकडचा आवाज ज्याचा नसतो ना माहिती, ते इथून तिथून फट पडते. आणि आता महाराष्ट्रावर फटक चालली. पेरणारे कमी झाले, जातीवंत बी झाकून पेरावं लागतं. आणि ते झाकून पेर, मग ही जे पेरणार आहे ह्याचा आवाज ह्या नळ्यामध्ये आतमध्ये ऐकायला पाहिजे, मग फट पडत नाही. पहिले सगळे कल्पना विचून नाही का, कामक्रोधाच्या उत्तोने पेल्या, कल्पनेच्या काशाकाळी, काय म्हणजे कल्पनेच्या काशाकाळी मग पेरणी करायची. एका जनार्दनी नीच भाव आणि विश्व टेकला दे. हे माझं स्टेटमेंट आहे. देव नाही अशी सुईच्या टोकावी जागा नाही. त्या म्हातारीची सुई घरात हरवली. म्हातारीची सुई गोदरी शोधला, कुठं हरवली होती? घरात. आणि हुडकायला कुठं आली? म्हणजे प्रकाश आहे, अंगणात हुडकाव जमणार नाही. जिथं तुटलं तिथं जोडायचं, जिथं तुटलं तिथं जोडायचं. हे करंट आणल्यानंतर जोडले म्हणून ह्याचा प्रकाश आहे. नुसतं स्टोन लावून ठेवली इथं, त्याचा प्रकाश काय होत नाही? येडे का महाराज, जोडलंच नाही की हो. जोडलं म्हणून दिल्लीतलं दिसतंय. मोदी भाषण करायला लागलं दिल्लीतलं दिसतंय. जोडलं नाही तर कसं दिसणार आहे? मग हे जोडायचं कधी? मग इथं जोडायचं कुठं? संत दर्शनी हा लाभ. म्हणूनच तर म्हणायचं का संत दर्शनाने लाभ झाला. कुठं जोडलं? पद्मनाभ जोडलं. पद्मनाभ म्हणजे देवीचं देव. इथं जोडायला सांगितलंय. इथं जोडलं ना, आजी पिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साखळे, कोंदाटले पुढे, परब्रह्म सावळे. इथं जोडलं. नाही तर मग आयुष्यभर म्हणतच करायचं आजी पिटले माझे कोडे. ते साधू संतांचं स्टेटमेंट आहे, तुझं नाही. तू म्हणू शकतो पण अनुभव नाही. अनुभव पाहिजे असं ना, मग आत जा. पहिलं श्वास जाणार आहे का वाचा जाणार आहे? वाचा जाणार. गेल्यानंतर राम कसं म्हणायचं? यासाठी केलं होतं अभ्यास. गोड करायचं म्हणजे काय करायचं? साखर तोंडात घालायची ना. प्रवास आणि भक्ती कशासाठी करायची? अंतकालेच नामे स्मरण भक्त कलेवर यत प्रयाती समद्भाव याती नास्त्यत्र संशय. त्याच्यासाठी अंतकाळ गोड करण्यासाठी, अंतकाळ परोकाळ जोडण्यासाठी भक्ती करायची. समाजाने आपल्याला हार घालावं म्हणून नाही, समाजाने आपला स्वीकार करावा, मान द्यावा म्हणून नाही. तिकडं मग रानात काय करायचं? 4 तासाचे 8 तास करायचं, तिकडं लबाड्या करायच्या. समाजाची फसवणूक नाही करत तुम्हीची फसवणूक. आपली सोडवणूक करायची. आपली सोडवणूक झाली तर मग मात्र भाग्याचा तो दिवस, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा. साठवलं ते भगवंताला, साठवलं त्याने.
हा म्हणून काय म्हणजे देह ही पंढरी आत्मा हा विठ्ठल करीत तसे संसार मन पण कुंडलिका ओळधरा तेने होय जयला आत्मा राम चहुया देहाची करून या विठ. कुठल्या देहाची? चहुया देहाची. कुठले चार देह? कुठले? तुम्ही प्रवचन करा ना, माहिती असावं. सूक्ष्म कारण, स्थूल, महाकारण. चहुया देहाची करून या विठ उभाय नीट विटेवरी तुका म्हणे लक्ष लक्षून अंतरी आणि तोची वारकरी पंढरीच. आता तुम्ही वारकरी आहात का नाही तुम्ही ठरवा. ज्याला लोभच नाही, ज्याला अहंकारच नाही, ज्याला अज्ञानच नाही, केवळ त्याला देवच पाहिजे. ओमच भावा तुमच भावा वेळोवेळी व्हावा पांडुरंग. त्यो खरा भक्त आहे. आम्ही भक्ताची केलेली फक्त भूमिका आहे, भक्त आहे. त्याची इच्छाच भगवंत झाली, त्याची इच्छा भगवंत पाहिजे. आजही देवाचा अनुभव येतोच, पण करून देणारा पाहिजे. आणि जर करून दिला तर देवाचा अनुभव 100% येतो. देव कुठेही गेलेला नाही. आज पर्वकाळ चांगला साधला. एकादशीच्या निमित्ताने, गीता जयंतीच्या निमित्ताने आज आपला सत्संग सोहळा चांगला झाला. ही गीता जयंती हीच सत चालले होते मार्गाने. एक बाई पळत पळत आली. माझा नवरा मेला म्हणजे मी यांच्यासाठी सांगत नाही, तुमच्या भाषेत सांगतो, तुम्हाला कळवा असं. माझा नवरा मेला म्हणजे ते म्हणले त्याचं तिथं प्रश्नाचं आयुष्य, ह्याच्यानंतर त्याचं कर्म संपलंय. म्हणले कर्म संपू द्या, तुम्ही भिंत चालवली, रेडा बोलावलाय, याला घेऊन चला ना, तुमच्या सोबत घेऊन जा, पण याला जिवंत करा. अशी ताकद त्याला संतान ताकद, ते पावर ना. त्यांनी पाहिलं, म्हणले चल की माझ्यासोबत. कशाला सोबत? कुठून चालायला लागला. म्हणजे तुझा देह, तुझं नाव काय ते महत्वाचं नाही, देहाला होतो. आणि देह संपलाय आता, तुझा देहाचा प्रवास. आता तू काय आहे? चैतन्य. काय काय ज्ञानेश्वरी कोण लिहिली? काय ते? सच्चिदानंद आहे तू कोण आहे? सच्चिदानंद आहे. त्याला घेऊन गेले. कुठे गेले? आपेगाव. कुठे गेले? आपेगाव. आपेगावाला कुठे आले? नेवाशाला. आपेगाव त्यांचं नेवाशाला आले. तीर्थाटन करत नेवाशाला. नेवाशामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्ती दादांनी निवृत्ती दादांना ज्ञानेश्वर महाराजांनी हात जोडले. म्हणजे आता दादा कार्यकाळ संपलाय, जगाला जे द्यायचं होतं, जे गुह्य होतं पण प्रकट होतं, गुह्य होतं प्रकट होतं, ते देऊन टाकलं. लोकांना माहिती आता माझं कार्य संपलंय, मला जाऊ द्या. दादांनी विनंती केली, महिन्याना तुला थांबवणारा मी कोण आहे, पण ही जी तुझी प्रक्रिया चालली, ही जी गीता आहे 11 दिवस जी श्रीकृष्ण भगवंताने सांगितलं, हे यांना माहिती नाही. जड किंवा हे सोप्या भाषेत करून. आणि मग नेवाशाला आले. नेवाशाच्या ठिकाणी तो खांब आहे, त्या खांबाला 11 दिवस जे कुरुक्षेत्रावर चाललेली गीता, ते पिका 6 महिने चालले होते. ते 6 महिने अगदी विस्तार चालला होता त्या गीतेचा. आणि त्या गीतेचा विस्तार चालल्यानंतर ही गीता सच्चिदानंद बाबा फक्त लिहित होत. आणि लिहित असताना जेव्हा 11 दिवसच्या 6 महिने 11 दिवसाची गीता संपली, 700 श्लोक संपले, तेव्हा सच्चिदानंद बाबांनी ही तयार झालेली गीता त्यांच्या समोर ठेवली. म्हणजे ज्ञाना, ह्याला नाव द्या ईश्वरी सत्याचं ज्ञान. आणि ज्ञान दादांनी दिलं म्हणून ईश्वरी सत्ता ज्याच्यामध्ये आणली ते ज्ञान ईश्वरी. त्या ज्ञानेश्वरीचा जन्म तिथं अंतिम दिवस गीता जयंतीचा दिवस आज साजरा. सगळ्यांच्या शब्दाला मान देऊन इथे येणं झालं आमच्या कावलेसर सुरुची दादा आहे, संतोष बाबले गाडी चालवली.